शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत निसर्गमध्ये मोठी बैठक झाली। आज तुम्ही खडसे असतील मोठी बैठक घेत आहे महिला आघाडीच्या राज्यभराच्या पदाधिकाऱ्यांची। काय अजेंडा असणार आहे या बैठकीवर, काय सूचना दिल्या जाणार आहे तुमच्याकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? तर अजेंडा मला माहिती नाही, मला मीटिंगसाठी बोलवलं आहे, मी मीटिंगसाठी आले। अजेंडा माझ्याकडे काय आलेला नाही, त्याच्यामुळे मी आपलं मीटिंगला मला बोलवलं आहे म्हणून मी आले। दुसरी गोष्ट की गेले अनेक म्हणजे जवळपास आठवडा 10 दिवस झाले जेव्हापासून लोकसभेचा रिझल्ट लागला त्याच्यापासून सातत्याने आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब हे सगळ्या आमच्या संघटनेचे अनेक रिव्ह्यूज आणि बैठका घेत आहेत आणि तो एक मोठा प्रोसेस गेले 8-10 दिवसच चालू आहे आणि त्याचाच एक भाग ही महिलांची मीटिंग असावी असं मला वाटतं। तुम्हाला महाराष्ट्रात महिला आघाडीची जबाबदारी दिलेली आहे, कशाची? माझ्यावर असं कोणी राज्यभरात मेळावे घेणार आहात का? मला याची काय माहिती नाही। ताई, आपण ज्यावेळेस होतात त्यावेळेस राज्यभर अनेक मेळावे तुम्ही महिलांचे घेतला होता। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अजेंड्यावर पुन्हा तेच मेळावे घेण्याचं काही धोरण असणार आहे का? मला याची खरंच काही माहिती नाही आहे। मला आज यशस्विनी सन्मान कार्यक्रम होता महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान महिलांचा। दरवर्षी आम्ही 22 जूनला आम्ही सत्कार करतो। याचं कारण आदरणीय पवार साहेबांनी या देशात पहिल्यांदा महिला धोरण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातून देशात ही सुरुवात झाली। ते 22 जूनला 30 वर्षापूर्वी हे धोरण झालं आणि दरवर्षी आम्ही या धोरणाच्याबद्दल आत्मचिंतन करतो, महिलांचा सत्कार करतो आणि ह्या धोरणांमधून काय काय त्यातून बदल सामाजिक परिवर्तन झालं ह्याचा एक आढावा आम्ही दरवर्षी घेतो आणि तोच कार्यक्रम आज सकाळी होता। ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरवण्यावर असताना सरकारचं शिष्टमंडळ ओदिवोदरीला पोहोचलेलं आहे व अनेक नेते मंत्री आहेत, त्यामध्ये ओबीसी समाजाचे लक्ष्मण नाईक आहेत, त्यांचं विनवणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। कसं बघता राज्यात पुन्हा आरक्षणाचा मुद्दा ऐरवण्यावर आलाय? उशिरा का होईना सरकारला जाग आली। मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल 10 वर्षापूर्वी पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही हे करू असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी तेव्हा लाईन बारामतीतच येऊन घेतली होती आणि गेले 10 वर्ष सातत्याने हे आम्ही करू। गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता होती, आजही आहे। नंबर्स कमी झालेले असले तरी आजही ते सत्तेत केंद्रात आहेत आणि राज्यातही आहेत। प्रस्ताव पाठवावा, दिल्लीत कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करावा, आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही आरक्षणाच्या बाबतीत जर त्यांनी बिल कॉम्प्रिहेन्सिव्ह आणलं तर आम्ही ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारला सहकार्य करेल। मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाज या सगळ्या समाजांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्याला न्याय मिळाला पाहिजे। राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष होताना दिसतोय, कोण जबाबदार आहे याला? सरकार। दुधाला भाव नाही, साखरेची परिस्थिती, इथेनॉलची पॉलिसी तुम्ही बघताय काय झालेलं आहे, कांद्याची परिस्थिती, सोयाबीन, कपास, आरक्षण, नीटची परीक्षा, त्याच्यानंतर मुलींना शिक्षणाचा शब्द दिला होता, तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं होतं। सगळ्या मुलींना यावेळेस फी भरावी लागलेली आहे। किती अजून मुद्दे तुम्हाला सांगू। अतिशय असंवेदनशील सरकार, ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार, घरं फोडा, पक्ष फोडा, आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी एवढंच करून सत्ता। 200 आमदार आहेत त्यांचे, 200। क्रांती घडू शकतात इच्छा असेल तर, पण इच्छाशक्ती नाही ना या सरकारची। मराठा समाजाचं जे आरक्षण आहे, सगळे सोयरे हा एक शब्द आणि 54 लाख जे कुणबीच्या नोंदणी झालेल्या आहेत ओबीसी, ती रद्द करावी अशी मुख्य मागणी आहे ओबीसी आंदोलकांची। तुम्ही कसं याकडे पाहता? कुठलाही व्यक्ती महाराष्ट्रात जर आंदोलन करत असेल तर जर संवेदनशील सरकार असेल तर त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे। ही लोकशाही आहे, लोकशाही चर्चेतूनच प्रश्न सुटतात। त्यामुळे ज्यांनी कोणी मागणी केली आहे त्या सगळ्या मागण्यांची चर्चा, सरकार 200 आमदारांचं सरकार आहे, मार्ग काढला पाहिजे। एकीकडे हे सरकार जरांगेंना सगळे सोयरे शब्द ऍड करू असं आश्वासन देतं, किती दिवस जरांगे त्यासाठीच भांडतात, आंदोलन करतात। तेच सरकार आता ओबीसीच्या व्यासपीठावर जाऊन म्हणतं की सगळे सोयरे हा शब्दच असणार नाही त्याच्यात। तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे। हेच तर विचार नाही सरकारला, जुमलेबाज, अखंड जुमलाबाज। दोघांनाही फसवतात। अर्थातच डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ, तुमच्या चॅनलवरच दिसतंय, मला वेगळं बोलायची गरज नाही।
कॉन्ट्रडिक्शन्स ऑफ स्टेटमेंट. दिस गव्हर्नमेंट, मला आठवतं देवेंद्रजी आमच्याबद्दल बोलायचे की यांचं सरकार कॉन्ट्रडिक्शन्सनीच पडेल. ते कॉन्ट्रडिक्शन्सनी नाही पडला, आईसनी पडलं. कॉन्ट्रडिक्शन्स आमच्यात नव्हते, महाविकास आघाडीमध्ये या बाजूला आहे. पेपर फुटीच्या ज्या घटना घडल्या त्या विरोधात आता केंद्र सरकारने कायदा काढलेला आहे. खरंच याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, झालीच पाहिजे. पूर्णपणे केंद्र सरकारचं अपयश आहे. मी तर गेले कित्येक दिवस मागणी करते की SIT स्थापन करा. सातत्याने एवढं तंत्रज्ञान आलेलं आहे, पेपर लीक होतातच कसे एवढ्या टेक्नॉलॉजीमध्ये. याचा अर्थ काहीतरी कुठेतरी गॅप आहे ना मध्ये. गॅप, त्याला जबाबदार कोण आहे? आणि आपण फक्त 2 दिवसाची न्यूज करता, तुम्ही विसरता की ते कुटुंब, त्या घरातली मुलं, घरातले सगळे आजी आजोबा आई वडील कशातून भरडले जातात. त्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न असतो. तो करिअरचा एक मोठा टर्निंग पॉईंट आहे. अशा टर्निंग पॉईंटच्या वेळीस मुलं एवढी कष्ट करतात, आई वडील एवढं कष्ट करतात. अशा परिस्थितीत पेपर लीक होतो, कॅन्सल होतो, पोस्टपोन होतं. कधीतरी त्या मुलांचा विचार केला या असंवेदनशील सरकारने? आणि याला जबाबदार अर्थातच केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा चुकीचा जो कारभार आहे ते आहे. आम्ही नीटची परीक्षा, आरक्षणाचा विषय, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांवर होणारे अन्याय, या सगळ्या विषयांवर आम्ही पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातले सगळे आम्ही खासदार आणि इंडिया अलायन्स हे पूर्ण ताकदीने लढणार. फेलोशिपचा एक विषय आहे. सारथी, बार्टी आणि महाज्योती विद्यार्थी आज तुम्हालाही भेटायला आलेत. काल निसर्गला आले होते. सरकारनं अनेक दिवसापासून त्यांची स्कॉलरशिप दिली नाहीये. याबाबतही काही आढावा घेण्याची गरज आहे. तुम्ही अर्थातच तेवढंच नाही, संजय गांधी निराधार योजना जी आहे ना, 3 महिने त्यांचे पैसे आलेले नाही. 3 महिने झाले. बारामती लोकसभा मतदारसंघ, शिरूर लोकसभा मतदारसंघात, पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचे पैसे आले नाहीत असं सातत्याने मला महिला भेटतायत आणि सांगतायत. म्हणजे मला सांगा, कुठे लोक समाधानी आहेत? आणि जर एवढा पैसा यांच्याकडे विकासासाठी आहे, मग कुणाचा विकास होतो? मी जेव्हापर्यंत मीटिंगमध्ये होते तेव्हापर्यंत पार्लमेंटमध्ये काय पुढे आम्ही करायचं, काय विषय सगळ्यांनी मिळून रेस करायचे. आज महाराष्ट्रासमोर कुठली मोठी आव्हान आहे? दुधाच्या बाबतीत अतिशय अस्वस्थ करणारी परिस्थिती राज्यात आहे. कांद्याची तीच आहे, सोयाबीनची तीच आहे, कपासाची तीच आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. महिलांवरचे अत्याचार पुण्यामध्ये, आता मी ते यायच्या आधीच मला एक बातमी एका चॅनलवर मला आत्ताच आली आहे माझ्या व्हॉट्सॲपवर की काहीतरी गाड्या फोडल्या वाटतं पुण्यात परत आज. तर मग गाड्या फोडल्या जात आहेत, ऍक्सिडेंट्स होत आहेत, लोक फरार होतात ऍक्सिडेंट्स करून, ड्रिंक अँड ड्राईव्ह करून, ब्लड सॅम्पल्स मिक्स होतात. अरे पुण्यात चाललंय तरी काय? सुसंस्कृत पुणे आहे, शिक्षणाचं माहेरघर आहे, ड्रग्जमध्ये वाढल्या. या सगळ्या बातम्या वर्तमानपत्र आणि चॅनलवरच बघतो ना. आणि आम्ही डेटा वाईज, आम्ही कधी कोणावर खोटे नाटे आरोप करत नाही, पण डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. जागा वाटपाबाबत एक प्रश्न आहे. महाविकास आघाडी करून काल पवारसाहेब पण म्हणले की लोकसभेच्या वेळेस आम्ही एक पाऊल मागे घेतले. महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असणार आहे? तिन्ही पक्ष समाधानी असतील जागा वाटपाबाबत? ही मीटिंग खरं आमची झाली पण नाही. पुढच्या मला वाटतं 25 का 26 तारखेला 27 त्या आठवड्यामध्येच महाविकास आघाडीची मीटिंग होईल. तेव्हा आमचे वरिष्ठ तिन्ही जे नेते असतील तिन्ही पक्षाचे ते तुम्हाला सांगू शकतील. त्या प्रक्रियेत मी नाही. राज्यात इतकी अस्वस्थता आणि अशांतता असताना सुद्धा लोकसभेच्या पराभूत उमेदवाराला राज्यसभेचं तिकीट दिलं जातं, याच्यावर काय सांगाल? त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे ना. दुसरे के घर में क्यों जाकू मैं? हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारायला लागेल ना. GST काउन्सिलला गेल्या सगळ्याच वर्षाचा डेटा काढा ना. महाराष्ट्राकडून कोण कोण गेलंय, किती वेळा गेलंय, महाराष्ट्रावर काय झालं, महाराष्ट्राचा स्टँड काय GST काउन्सिलवर, या सगळ्याची माहिती मला वाटतं सरकारकडून विचारला सरकारला प्रश्न तर जास्ती संयुक्तिक राहील. राज्यात मंत्रिमंडळाचे विस्तार होण्याचे संकेत दिले जात आहेत. आता होत आहे राज्यात मंत्रिमंडळाचे विस्तार होण्याचे संकेत दिले जात आहेत. एवढे प्रश्न ऐरणीवर असताना मंत्रिमंडळाचं विस्ताराची गरज खरंच आहे? आता विधानसभेची आचारसंहिता 2 महिन्यांनी लागणार आहे ना. असं 2 दिवस होईल असं बोलतात. म्हणजे मग 2 महिन्यासाठी करतायत का? कारण का आता 2 महिन्यांनी किती, आता काही दिवस जी तोडफोड झाली त्याच्यामध्ये पोलिसांची पण गाडी फोडण्यात आली. काही वेळापूर्वी हडपसर पोलीस स्टेशनच्या लॉकअपमधून एक
सुद्धा पळालेला आहे. व्हॉट? मग आता नेमकं काय करताय? पोलिसांचा धाक हा राहिला चोरीच्या घटनेतील आरोपी होते. बघा, आता मी जे गेले 6 महिने वर्ष म्हणते तोच तुमचा प्रश्न झालाय ना. तुम्ही डेटा काढून बघा तुमचा. जे मी गेल्या वर्षभरात बोलले तशा घटना होत गेल्यात. कांद्याबद्दल अमोलदादांनी आणि मी पार्लमेंटमध्ये बोललो, दुधाच्या भावाबद्दल बोललो, आरक्षणाबद्दल बोललो, दुष्काळाबद्दल बोललो. दुष्काळाबद्दल मी डिसेंबरपासून सातत्याने म्हणते की नियोजन पाण्याचं करा, चाऱ्या छावण्या करा. सरकारने केल्या नाहीत आणि तुम्ही बघताय काय काय झालं त्याच्यानंतर. आणि तेच मी क्राईमबद्दल बोलते. महाराष्ट्रामध्ये जो क्राईम होतोय तो क्राईमचा डेटा हा तुम्ही काढून बघा. मी काही वैयक्तिक कुणावरच टीका करत नाही. आणि मला गृह मंत्रालय महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल मला सार्थ अभिमान आहे. पण त्याला तो मंत्रालय कसं चालतंय. लोकसभेच्या जर जागा दिसल्या ना, आपल्या 8 जागाला 80% स्ट्राईक रेट आहे आपला. त्यावरून मी जसं जागा वाटपाबद्दल विचारलं, संजय राऊत असं म्हणाले की जरी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट जास्त असला तरी सुद्धा विधानसभेत तसं होणार नाही, समसमान जागा वाटप होईल, 96 जागा प्रत्येकाच्या हिस्स्याला येतील. असं काही मला खरंच यातलं काही माहिती नाही. मी त्या प्रक्रियेत आता नाहीये, त्याच्यामुळे मी कसं बोलणार. बघितले मी. नाही, जीव मुठीत घेऊन जायचं आता त्या अटल सेतूवरनं. दुसरं काय बोलणार मी. आणि ही काय पहिली गोष्ट नाहीये. अटल सेतूचं जसं तुम्ही दाखवलंय तसं तुमच्या सगळ्या चॅनल्सवर अनेक, म्हणजे आपण हातावरची खपली काढतो ना तसे रस्त्यावरचे कव्हर्स काढतात, असे अनेक व्हिडिओज दिसतात. अहो, आम्ही सगळे टॅक्स भरतो, मी पण टॅक्स भरते, तुम्ही पण टॅक्स भरता. त्या टॅक्सच्या पैशांनी हा विकास होतो. आणि ह्या विकासामध्ये जर ही क्वालिटीचा इश्यू होत असेल तर ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. नॉट जस्ट इन हेस्ट. त्याचे हे जे, म्हणजे मला आठवतं कर्नाटकामध्ये 40% सरकार होतं, आता हे 30, 40 का 50% सरकार आहे. हे थोडा अभ्यासपूर्वक आम्हाला बघावं लागेल. कारण प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये अशाच गोष्टी कशा होतात. नवीन रोड्स येत आहेत, नवीन रिंग रोड्स होत आहेत, त्याच्यामध्ये अनेक लोक अनेक गोष्टी वर्तमानपत्रात वाचायला येतात. शिवाय नक्की ही जी डेव्हलपमेंट होते ती व्यक्तींची होते का आपल्या नागरिकांसाठी होते, हा एक अभ्यासाचा विषय आहे. विधानसभेत पक्ष तुम्हाला जी जबाबदारी द्यायची ती देईलच, पण तुम्हाला स्वतःला राज्यभर दौरा करायला आवडेल. आता पक्ष देईल तो दवारी. एक तर पार्लमेंट सुरू होणार आहे, पार्लमेंट नंतर बजेट सेशन आहे. बजेट ही खूप महत्वाचं सेशन असतं. आणि अर्थातच प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी इलेक्शनमध्ये आलं की 24/7 सतरंजी उचलल्यापासून भाषण करण्यापर्यंत सगळ्यांनी सगळं करायचं असतं. नाही, मी काल बोलले त्याच्यावर. आणि आज सकाळच्याही भाषणात मी बोलले की रील्स हे एक आनंदाचे 2 क्षण आहेत. त्याच्यात रिस्क घेणं हा मला नाही वाटत फारसा शहाणपणा आहे. त्याच्यामुळे घरी तुमची कोणीतरी वाट बघतंय, हे घरातून तुम्ही जेव्हा बाहेर जाताना हे प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे जे रील्स घेत आहेत, मला असं वाटतं ते पूर्णपणे थांबलं पाहिजे. आणि जीव घेणे जर कोणी रील्स घेत असेल तर मला वाटतं तातडीने पोलिसनी त्याच्यात इंटरव्हेन्शन केलं पाहिजे. आता दोन्ही उपोषण नाही, जालन्याचं आणि पुण्याचं आज कदाचित संपेल असं सरकारचा प्रयत्न आहे. त्यानंतर असा एक प्रयत्न होऊ शकतो, राज्यात ओबीसी वातावरण तयार झाले, मराठा विरुद्ध ओबीसी, त्याचा पॉलिटिकल मायलेज घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तर ते थांबवण्यासाठी काय? हो, ट्रिपल इंजिन सरकारला विचारा ना. 200 आमदारांचं ट्रिपल इंजिन सरकार आहे, त्यांनी काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे ना. हे सगळे जे प्रश्न झाले ते ट्रिपल इंजिन खोके सरकारचे आहेत, आमचे नाही आहेत. आम्ही क्रिएट केलेले नाहीत, त्यांनी क्रिएट केले. कारण का ते आम्ही करणार म्हणून सांगतात, सत्तेमध्ये आल्यावर काहीच करत नाही. अर्थातच लोकांच्या मध्ये अस्वस्थता होणार. आणि आरक्षणाचा विषय असेल की शेतकऱ्यांचा असेल, मुलांची फी, ज्यांची मुलगी होती त्या आहे आता शिक्षणाला, त्यांना असं वाटलं की आपली फी माफ होणार. सगळ्या पालकांना फी भरावी लागली आहे. मग काय झालं त्या निर्णयाचं? मला तर वाटतं की सगळ्या पालकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे. आणि त्यांनी नाही केलं तर पार्लमेंट झाल्यावर मी करेन. कारण का अन्याय आहे सरकारचा. ओके, लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.